घूल एक भूताचा प्रकार असतो ज्याला आपण शेप शिफ्टर बोलू शकतो. आणि त्याला सांगतो की मी आणलाय म्हणून रक्त घे तुला पाहिजे. तर तो काय म्हणतो की ते रक्त टेबलवरती टाक आणि डोळे बंद कर. मग हा टेबलवरती रक्त टाकतो आणि डोळे बंद करतो. तेव्हा तो जो भूत आहे तो दाखवला, तर तो जिन असतो. तो काय करतो, तो येतो टेबलवरती आणि ते रक्त चाटून घेतो आणि निघून जातो. जेव्हा ते तिचं तोंड बघतं तिच्या तोंडातले काही दातं तुटलेले असतात आणि जीभ कट केलेली असते. जेव्हा ते तिचं चिरफाळ करतात तर त्या चिरफाळमध्ये असं समजतं की एका रॅन्डम क्लॉथमध्ये तिची जीभ आणि दात गुंडाळून तिला स्वॉलो करा, म्हणजे तिला गिळायला लावलं होतं. ते तिच्या पोटामधून सापडतं. तर असं असतं की एक चिन्ह असतो त्यांचा घूलचा. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्ताने तो चिन्ह बनवायला पाहिजे आणि त्या घूलला बोलवायला पाहिजे. तो येईल आणि तो ते चिन्ह म्हणजे तो तुमचं रक्त चाटेल आणि नंतर तो तुमचा शेप घेईल. आणि तो इतका वेळा होतो तिला मारायला की तो म्हणतो की तू माझ्यासोबत राह, नाही तर मी तुला मारून टाकेल. आणि या चक्करमध्ये असं होतं की तो म्हणजे काय होतं की ते लोक गाडीमध्ये जात असतात, हा तिच्या मागे बाईकवर जात असतो, याचा ॲक्सिडेंट होऊन जातो रस्त्यात. हा मरतो. म्हणजे जितकं तंत्र मी वाचलं आहे आणि जितक्या तंत्रमधले जे लोक आहेत ज्यांना मी भेटलो आहे आणि त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी मला कळाल्या आहेत त्याच्यावरून मी असं बोलू शकतो की ती बेस्ट मूवी आहे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं शैतान स्टोरीज या हॉरर मराठी पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. तर मी आहे तुमची होस्ट रक्षा आणि आज आपल्यासोबत आहेत आपले गेस्ट जयेश. तर जयेशला तुम्ही बऱ्यापैकी चांगलं ओळखतात. खूप स्टोरीज ऐकल्यात आपण जयेशला. तर नमस्कार जयेश. हॅलो, थँक्यू. नेहमी तुम्ही मला ॲज अ होस्ट बघता, आज तुम्ही मला ॲज अ स्टोरी टेलर बघताय. सो आज जे आपले हॉरर एन्थुझियास्ट आहेत, ज्यांना हॉरर कॉन्टेंट आवडतो, मूवीज आवडतात, तर त्यांच्याबद्दल तू पाहिलेले चांगले हॉरर थ्रिलर मूवीज जे असतील त्याबद्दलचे तुझे रिव्ह्यूज जे तू व्ह्यूअर्सला सजेस्ट करू शकतो आपल्या. ओके, नाईस टॉपिक. सो आता कसं असतं माहिती आहे का, बघा आता हॉरर एन्थुझियास्ट म्हटलं तर कसं, ज्या लोकांना हॉरर गोष्टी आवडतात, म्हणजे जसं वाचायला आवडतं किंवा बघायला आवडतं. सो माझा असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की मी म्हणजे जर कोणता कंटेंट कन्झ्युम करत असेल तर मी त्याचा कोणताच असा एक ऑप्टिमिस्ट किंवा एक पेसिमिस्ट साईड बघत नाही. मी फक्त स्टोरीवरती फोकस करतो, कारण स्टोरी लिहिणं खूप मोठी गोष्ट आहे. ॲज अ रायटर मी असं बोलेल की एक स्टोरी लिहायला एक नॉर्मली 15 मिनिटाची स्टोरी जरी लिहायची असली ना तर तुला खूप जास्त डोकं खर्च करायला लागतं. बरोबर. हां, आणि आपण असं जसं कंटेंट बघतो, आता असतात क्रिटिक्स असतात की ही स्टोरी चांगली आहे पण कास्ट खराब आहे, ही असं आहे तसं. असं न बघता तुम्ही फक्त स्टोरीचा प्लॉट तो बघायला पाहिजे. आणि याच ओपिनियनने मी सांगेल की तुम्ही हा मूवी बघा ज्याचं नाव आहे तंतीराम. ओके. साऊथमधला हॉरर मूवी आहे आणि ह्याची स्टोरी मी तुला एक शॉर्टमध्ये अशी सांगेल की ह्याच्यामध्ये ना एक फॅमिली असते. म्हणजे एक बाप असतो, त्याचा एक मुलगा असतो आणि त्यांचा ना फटाक्याचा बिझनेस असतो. म्हणजे ते फटाक्याचा कारखाना चालवतात. सो असं होतं की त्यांचा फटाक्याचा जो बिझनेस असतो तो मध्येच ठप्प पडतो आणि त्याचा बाप काय करतो माहिती आहे का, मग सगळं पोरावरती टाकून गावाच्या बाहेर राहायला सुरू करतो. कारण त्यांच्या गावाची एक अशी सिस्टीम असते की जर तुमची बायको मेली आहे आणि तुम्ही एका दुसऱ्या बाईसोबत लग्न करता किंवा राहत आहात तर तुम्ही गावात नाही राहू शकत, तुम्हाला गावाच्या बाहेर राहावं लागेल. त्या गावाचं तसं एक प्रथा असते. तर त्याचा बाप जो असतो तो गावाच्या बाहेर त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत राहत असतो आणि त्याच्या मुलाला सगळं तो बिझनेस देऊन जातो. आता काय होतं माहिती आहे का, मुलगा खूप मेहनत करतो, चांगला त्याचा एकदम बिझनेस एकदम ठीकठाक म्हणजे ठीकठाकच चालू असतो. खूप मेहनत करतो, लग्न वगैरे करतो. तर एक दिवस काय होतं माहिती आहे का, त्याला असं स्ट्रेस आलेलं असतं की बिझनेस आपला नॉर्मलच चालत आहे, आपल्याला अशी काही प्रगती होत नाही आहे, तर आपण काय करूयात. तर तो काय करतो, त्याच्या जो म्हणजे गोडाऊनमध्येच बसलेला असतो, विचार करत असतो. तर ते अचानक त्याला ना कानावरती एक आवाज येतो आणि एक असा विचित्र आवाज असतो, तो एका भूताचा आवाज असल्यासारखा. तो त्याला म्हणतो की तुला पाहिजे का, तरक्की पाहिजे का तुला, तू जे म्हणशील मी ते तुला देईल, तू फक्त सांग तुला काय पाहिजे. तर तो म्हणतो की आता याचं काय होतं की हा त्याला रिस्पॉन्स देतो, हा त्याच्या त्या हाकेला ओ देतो. मग हा बोलतो त्याच्याशी. तर तो म्हणतो की मला काही जास्त पाहिजे नाही, मला फक्त तुझ्या बायकोचं एक थेंब रक्त पाहिजे.
मग हा म्हणतो की बायकोचं रक्त घेऊन काय करशील तू? तो म्हणतो अरे तू मला तुझ्या बायकोचं रक्त दे, तुला बघ मी तुला किती पुढे घेऊन जातो तो आयुष्यात. मग तो म्हणतो ठीक आहे. मग हा काय करतो, त्याच्या बायको म्हणजे त्या बायकोला असं थोडंसं झोपीची औषध वगैरे खाऊ घालतो आणि तिचं एक थेंब रक्त काढून आणतो एका छोट्या बॉटलमध्ये आणि त्याला सांगतो की मी आणलाय म्हणून रक्त घे, तुला पाहिजे. तर तो काय म्हणतो की ते रक्त टेबलवरती टाक आणि डोळे बंद कर. मग हा टेबलवरती रक्त टाकतो आणि डोळे बंद करतो. तेव्हा तो जो भूत आहे तो दाखवला, तर तो जिन असतो. तो काय करतो, तो येतो टेबलवरती आणि ते रक्त चाटून घेतो आणि निघून जातो. आणि त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये बिलकुल चेंज होऊन जातं सगळं. त्याला इतका पैसा मिळतो, एकदम खुशाल, एकदम चांगला त्यांचा बिझनेस. तो अजून एक दुसरी फॅक्टरी ओपन करतो फटाक्यांची. एकदम तो गावातला एकदम सेट माणूस बनतो, बिलकुल घरदार, एकदम मस्त, एकदम पॉश, सगळं चांगलं असतं बिलकुल. बायको वगैरे, त्याची बायको पण खूप हे असते, त्याच्यावरती प्रेम वगैरे करते. यांचं सगळं खूप चांगलं चालू असतं. आता काय होतं माहिती आहे का, सेकंड टाईम आता तो जिन चालला गेलेला असतो. हा याच्या लाईफमध्ये खुश असतो असं तसं आणि सगळं सुरळीत चालू असतं. तेव्हा त्या जिनचा त्याला म्हणजे हा त्याला बोलतो की तू जेव्हा मला बोलवशील नेक्स्ट टाईम, जर तुला गरज असली तर तेव्हा मी येईल. मग याला ना असं वाटतं की परत एकदा त्या जिनची आपण हेल्प घ्यायला पाहिजे, थोडं अजून बिझनेस एक्सपांड करायला, म्हणजे ग्रीड. एक्झॅक्टली. मग हा काय करतो की त्या जिनला परत आवाज देतो आणि तो येतो लगेच. आता तो काय म्हणतो माहिती आहे का की ठीक आहे मी तुला सगळं काही देईल, पण माझी एक शर्त आहे. आणि ती इतकी वियर्ड शर्त असते. तो म्हणतो की मला तुझ्या बायकोसोबत एक रात्र झोपायचं आहे. बापरे. आता ही खूप मोठी गोष्ट आहे की देण्यासाठी, म्हणजे रक्त तरी ठीक होतं आणि तो ही खूप खूप विचित्र डिमांड असते. मग तो म्हणतो की नाही, मी हे नाही देऊ शकत, सॉरी, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, मी माझ्या बायकोला नाही देऊ शकत. तो खूप त्याला हे करतो, विनंती करतो की नाही प्लीज, ही गोष्ट सोडून तू काय पण माग, मी तुला द्यायला तयार आहे. म्हणतो नाही. आणि आता काय म्हणतो तो जिन त्याला की तू बघ, पहिल्यांदा मी स्वतःहून तुझ्याकडे आलो होतो, तर मी स्वतःहून गेलो होतो. आता तू मला बोलवलं आहे, जोपर्यंत तू माझी डिमांड पूर्ण नाही करत तोपर्यंत मी काही जाणार नाही. फसला हा फसतो. याला तो इतका त्रास देतो आणि मग फायनान्शियली त्रास, मेंटली त्रास खूप. त्याला रोज तो येऊन छळणार आणि त्याची जी फॅक्टरी वगैरेमध्ये पाणी शिरतं, पाऊस येतो तर त्याचे जे आता फटाके आहेत सगळे भिजतात, ते खूप लॉस होतो त्याला. तो वैतागून जातो. आणि त्या जीनची रोज एकच डिमांड असते की मला तुझ्या बायकोसोबत झोपायचं आहे. मग एक दिवस काय होतं की तो काय करतो, आता सल्ला घ्यायसाठी तो त्याच्या बाबांना भेटायला जातो. गावाच्या बाहेर जे राहत असतात त्यांना भेटायला जातो. तर त्यांना तो सगळं सांगतो की मला आपल्या जे गोडाऊन आहे तिथे असा असा जीन भेटला होता, त्याने मला रक्त मागितलं होतं, मी त्याला दिलं. आता तो मला म्हणतोय की मला तुझ्या बायकोसोबत झोपायचं आहे आणि त्याशिवाय मी जाणार नाही. तर त्याचा बाप त्याला बोलतो की बघ, तुला तरक्की होत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ना देण्यात. आणि हे ऐकून तो पण शॉक होतो की अरे असं कसं, म्हणजे. तर मग तो म्हणतो की ठीक आहे. मग त्याला पण असं वाटतं की जीनच आहे ना, कोणी पर्सन थोडी आहे, तर तो कायच करेल आणि करून तो चालला जाईल वगैरे, आपलं तर होऊन जाईल काम, याच्यानंतर आपण कधी त्याला बोलवू नाही ते जीनला असं असं. मग तो म्हणतो की ठीक आहे, मी तुला द्यायला तयार आहे. मग तो सांगतो की कसं काय, तर तो म्हणतो की उद्या तुझ्या बायकोला एकदम असं प्रॉपर नवरी बनवून आण, म्हणजे सगळं शृंगार वगैरे कर, तिला प्रॉपर साडी वगैरे घालून घेऊन ये इथे. मग म्हणतो ठीक आहे. मग त्याच्या बायकोला सांगतो की आपल्या गोडाऊनमध्ये पूजा आहे, तर तू असं प्रॉपर जसं तू आपल्या लग्नामध्ये जे कपडे घातले होते सेम तसे कपडे घाल, तसा शृंगार कर. ती बोलते हां ठीक आहे. तिला तिच्या नवऱ्या, तिला वाटते असेल पूजा वगैरे काहीतरी, तो तिला घेऊन जातो. मग ती त्याला बोलते की कुठे आहे पुजारी वगैरे, तर तो बोलतो थांब इथेच, येणार आहेत ते, तू थांब 5 मिनटं. आणि तेवढ्यात मग तो बस तिथे तिला सोडून जाणार असतो, तेवढ्यात एकदम तिथलं पूर्ण वातावरण चेंज होतं आणि तिथे तो एक असा सर्कल तयार होतो आणि तिथे तो जीन येतो आणि याला कळतच नाही, तो जीन त्याच्या बायकोला घेऊन जातो आणि हा तिथे फक्त रडत असतो. आणि म्हणजे त्याची बायको पण त्याला बोलत असते की तू हे बरोबर नाही केलं, असं तसं खूप काय काय त्याला बोलते आणि शेवटी तो जीन त्याला घेऊन जातो. तिथे तो प्लॉट असा त्याला कळतो की त्याच्या आईसोबत पण सेम झालं होतं आणि त्याच्या बाबांनी असं केलं होतं. पण हा काही दुसरं लग्न करत नाही आणि हा म्हणजे राहतो मग एकटाच. पण ही त्यांनी जी स्टोरी बिल्ड केली आहे, आणि आता म्हणजे हा तर स्पॉयलर झाला त्या मूवीचा, म्हणजे असं स्पॉयलर सारखं काही नाही आहे, कारण तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्या. त्याच्यामध्ये काही असं सस्पेन्स नाही, कारण आपल्याला माहिती आहे पुढे काय होणार आहे. बरोबर. पण जो प्लॉट त्यांनी बिल्ड केला आहे, जो त्यांनी तो कन्सेप्ट एक्सप्लेन केला की जीन कसे असतात, म्हणजे जीन काय असतात, त्यांच्या डिमांड्स कशा असू शकतात,
आणि ते आपण पूर्ण नाही केलं तर आपल्यासोबत काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून आपण बघायला पाहिजे. बरोबर. आणि हे लालसा पण कुठल्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकते का? हा म्हणजे तेच ना, आता म्हणजे आपण बोलतो ना की तुम्ही जितकी लालच करणार तर ते तुमच्यासाठी चांगलं नाहीच आहे. करेक्ट. पण आता बघ तुला मी सांगतो, हॉरर मूवीजमध्ये असं ॲज सच सस्पेन्स नसतो. जे सस्पेन्स असेल ते तर मी स्वतःहून डिक्लेअर नाही म्हणजे इथे नाही सांगणार लोकांना. त्यांना फक्त तुम्हाला नाव सांगेल, तुम्ही ती मूवी जाऊन बघा, तुम्हाला मजा येईल. सेकंड माहिती आहे का, आता मी एक सिरीज बघितली होती बघ. आता म्हणजे हा पण एक, आता जसं मी तुला एक भूताचा प्रकार सांगितला जो होता जिन, तसाच एक भूताचा प्रकार असतो घूल. अच्छा. आणि याच्यावरती नेटफ्लिक्सवर सिरीज पण आहे, आता जस्टच बघितली आहे लास्ट मंथमध्ये. घूल एक भूताचा प्रकार असतो ज्याला आपण शेप शिफ्टर बोलू शकतो. अच्छा, म्हणजे ते वेगवेगळे शेप चेंज करतात. म्हणजे तो एका वेगळ्या पर्सनची बॉडी मध्ये तयार होऊ शकतो, म्हणजे स्वतःला तसं कन्वर्ट करू शकतो. तर आता मूवी त्या सिरीजचा प्लॉट तर मी काही सांगत नाही, मी फक्त भूताबद्दल सांगतो, कारण तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही जाऊन सिरीज बघायला पाहिजे. कारण ती सिरीज इतकी जास्त थ्रिलिंग आहे. 3च एपिसोड आहेत, जास्त मोठी नाही आहे. एक 3 तासाची मूवी एवढीच सिरीज असेल, पण इतकी म्हणजे इतकी बाप लेवल सिरीज बनवली आहे ती. आणि इतके असं वाटतच नाही की असं काही म्हणजे फेक असेल. त्यांचे एक्सप्रेशन्स म्हणजे ज्या ॲक्टर्सनी पण काम केलं त्यांनी पण एकदम उत्तम लेवलचं काम केलेलं आहे. आणि सिरीज पण खूप छान आहे, तुम्ही पण बघा. मी फक्त तुला ते घूलचा कन्सेप्ट सांगतो की ते शेप शिफ्टर कसे असतात. तर असं असतं की एक चिन्ह असतो त्यांचा घूलचा, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्ताने तो चिन्ह बनवायला पाहिजे आणि त्या घूलला बोलवायला पाहिजे. तो येईल आणि तो ते चिन्ह म्हणजे तो तुमचं रक्त चाटेल आणि नंतर तो तुमचा शेप घेईल. पण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ते घूलचं असं असतं की तो मॅन इटर सुद्धा असतो. तर तो जो येतो तो काय करतो, तो फक्त तुमची बॉडी नाही घेत, तो लिटरली पहिले तुम्हाला मारून टाकेल. तुमचं रक्त, तुमचं फ्लेश त्याच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो तुमची बॉडी म्हणजे ज्याला तो चावलाय त्याची बॉडी तो घेईल. आणि असे ते शेप शिफ्ट करत असतात. पण असं असतं की त्यांना ओळखू नाही शकत आपण लगेच, कारण कोणी पण असू शकतं आपल्यामधलं. आणि इझिली, आणि ते लोक काय करतात माहिती आहे का, ते तुम्हाला त्रास कसं देतात माहिती आहे का, की ते जे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं रिग्रेट किंवा सगळ्यात मोठं गिल्ट आहे ना, ते तुम्हाला वारंवार ऐकवतात. की तू जर काही एक चूक केलेली असेल ज्याचं तुला खूप जास्त गिल्ट आहे पण तू हे कोणाला सांगितलेलं नाही आहे, तर या गोष्टीने ते तुम्हाला मारतात खूप. म्हणजे ते पहिले तुम्हाला इमोशनली डॅमेज करतात पूर्णपणे, नंतर मग तुम्हाला फिजिकली डॅमेज करतात. हा जो घूलचा कन्सेप्ट आहे हा मी असं वाचला आहे एका बुकमध्ये की हा रिअल असतो आणि लोक याची प्रॅक्टिस करायची. पण हा एक खूप सिरियस गोष्ट आहे ही, की काही लोक असं बोलतात की आम्ही ते करूयात आणि त्याच्यावर आता हे सिरीज वगैरे बनतात, त्याच्यामध्ये ते ॲक्च्युली ठीक आहे, त्या गोष्टी टॅम्पर्डच आहेत की तो जो चिन्ह त्यांनी दाखवला आहे तो ॲक्च्युअल चिन्ह नसू शकतो त्याचा. कारण तुम्ही नाही समोरच्याला असं बोलू शकत ना की तुम्ही हे करा म्हणून असं. तर ठीक आहे, पण सिरीज खूप छान आहे, खूप म्हणजे मी तुला पण म्हणेल की तू पण बघ. नेटफ्लिक्सला अवेलेबल आहे आणि मस्त एकदम. आणि वेगवेगळ्या कम्युनिटीज असं वेगवेगळे प्रॅक्टिसेस पण करतात ना अशा गोष्टीच्या, जसं ब्लॅक मॅजिक आहे, काळा जादू पण म्हणतो. येस. किंवा इल्युमिनाटीचं पण आपण ऐकलंय, त्यांचं पण ते चिन्ह असतं ट्रायंगल, त्याबद्दल पण आपण खूप ऐकतो त्याबद्दल पण. आता जो नेक्स्ट मूवी जो मी सांगेल तो सगळ्यांनी बघितलेलाच असेल, मी तुला बोलतो की शैतान, जसं त्याच्यामध्ये दाखवलंय वशीकरण वगैरे. हो ठीक आहे, बनवायला आपण काय पण बनवू शकतो. एक मूवी बनवायची आहे एक्झॅजरेटेडमध्ये, एक्झॅजरेशनमध्ये तू कितीही मोठी मूवी बनव आणि कितीही प्लॉट्स टाक त्याच्यामध्ये, पण अख्खी मूवी तुला फक्त एका प्लॉटला स्टिक करून ठेवायची आणि स्टोरीपासून लोकांना हटू पण नाही द्यायचं आहे. तर शैतान त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की त्यांनी ते वशीकरणला इतकं प्रॉपरली दाखवलं आहे. म्हणजे जितकं तंत्र मी वाचलं आहे आणि जितक्या तंत्रमधले जे लोक आहेत ज्यांना मी भेटलो आहे आणि त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी मला कळाल्या आहेत त्याच्यावरून मी असं बोलू शकतो की ती बेस्ट मूवी आहे. कारण हॉररमध्ये ठीक आहे, तू एक्सपेक्ट करू शकते की एक भूत येईल आणि तुला हॉन्ट करेल, नंतर तुम्ही एक्झॉर्सिझम करून त्याला त्याच्यातून काढाल. बरोबर, हे एक नॉर्मल प्रोसेस आहे. पण समथिंग बियॉन्ड हॉरर आणि समथिंग इन म्हणजे ब्लॅक मॅजिकमध्ये कोणतरी येऊन इतक्या वर्स लेवलला एका फॅमिलीला एफेक्ट करताय आणि ते पण इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये, म्हणजे लिटरली 2च दिवसात असतं ते फक्त. ती अख्खी मूवी फक्त 2 दिवस दाखवले आहेत त्याच्यामध्ये. तर वशीकरण आणि वशीकरणला इतकं प्रॉपरली एक्सप्लेन करणं की स्वतःच्या स्वार्थासाठी एका दुसऱ्या पर्सनला वशीकरण करून लिटरली त्याची आहुती देणं या लेवलपर्यंत दाखवणं, तर ते
शैतान मूवी ही जाम भारी आहे. बेस्ट एक्झाम्पल आहे ते. हो, बेस्ट एक्झाम्पल म्हणजे वशीकरण. आतापर्यंत जेवढं तंत्र मी वाचून समजलं होतं ते त्या मूवीमध्ये मी ॲक्च्युली बघून पण म्हणजे मला एक असं प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिसलं आहे की काय असतं. बरोबर. तो एक साधना करत असतो ना, येस, त्याच्यासाठी तो वशीकरण करतो. त्याला ती साधना पाहिजे असते की त्याला लोकांना काही खाऊ नाही घालावं लागेल. बरोबर. म्हणजे आतापर्यंत कसं असतं की तो पेढा खाऊ घालतो किंवा चॉकलेट, हो. आणि त्यानंतर ते लोक वशीकरण म्हणजे वशमध्ये येतात. पण तो त्याला अशी साधना करायची असते की त्याला त्याच्या डोळ्यांमध्ये ती पॉवर पाहिजे असते की तो फक्त कोणाकडे बघेल आणि तो पर्सन त्याच्या वशमध्ये येऊन जाईल. जी नॉर्मली आपण बोलतो की वशीकरणचा हेच असतं. हिप्नोसिस जे असं बोलतात की एक पर्सन दुसऱ्या पर्सनला फक्त बघून हिप्नोटाईज करू शकतो. जसं मी तुला ब्लॅक मॅजिकबद्दल सांगितलं तर याच्यावरच एक फॉरेनची मूवी आहे जिचं नाव आहे डार्क स्पेल. तर डार्क स्पेलमध्ये म्हणजे ती इतकं जास्त ट्रॉमाटायझिंग मूवी वाटेल तुला की त्याच्यामध्ये काय होतं की एक मुलगी असते, तिचं एका मुलावरती प्रेम असतं आणि तिला त्या मुलाकडून एक मूल होतं आणि जे लहानच असतं, पण तो तिच्याशी लग्न नाही करत. आणि नंतर असं होतं की ही काम करत असते, ही फॅशन डिझायनर असते, तर ही एका बुटीकमध्ये काम करत असते आणि तिच्या एका फ्रेंडचं लग्न होणार असतं, तर ती सगळे कपडे हिलाच देते शिवायला. पण हिला काय म्हणतात ते, ती इतकी ऑब्सेस असते त्या मुलापासून की तिला तोच हवा असतो ॲट एनी कॉस्ट. मग ती त्यासाठी ती काही करायला तयार असते. ती त्याला खूप वेळा ट्राय करते भेटायचं, पण तो नाहीच भेटत तिला. तो तिला बोलतो की नाही मला आता तू नाही आवडत असं. पण ती म्हणते की अरे आपलं एक मूल आहे, त्याला कोण बघेल असं तसं. पण तो नाहीच ऐकत. ती खूप जास्त त्याच्या प्रेमामध्ये वेडी असते. तर ती काय करते, एका ब्लॅक मॅजिक करणाऱ्या बाईकडे जाते आणि त्या बाईला म्हणजे जेव्हा ती त्या बाईकडे जाते ना, तर तेव्हा ती बाई काहीतरी पायाने असं काय म्हणतात त्याला, काहीतरी असतं खाली एका टबमध्ये, ती त्याला हे करत असते, स्मॅश करत असते पायाने. तर ती बाई तिला सांगते की मी तुला एक प्रोसेस सांगेल, ती प्रोसेस कर आणि तो तुझ्या वशमध्ये येऊन जाईल, मग तो तुझ्यावरच प्रेम करेल. मग ती काय करते, तिला 2 आता कॅन्डल्स बघ, जे मेणबत्ती असते, फ्लेक्झिबल कॅन्डल म्हणून एक कॅन्डल येते, ती तू किती पण ट्विस्ट केली तरी पण ती तुटत नाही. तर ती काय करते, तशा 2 फ्लेक्झिबल कॅन्डल तिला देते आणि तिला एक तुकडा देते मीठचा, जो ती पायाने तुडवत असते. तो तुकडा ती तिला देते मीठ म्हणजे तिला. आणि तिला काय बोलते की मी तुला एक प्रोसेस सांगेल. आता रिसेंटमध्ये जर कोणाचं लग्न असेल तर तू काय करते, चर्चमध्ये जा, तिथे काय करायचं, तुला या दोन्ही कॅन्डल्सला, जसं आता त्या 2 फ्लेक्झिबल कॅन्डल आहेत ना, त्याला असं ट्विस्ट करायचं तुला, म्हणजे एकमेकांमध्ये एनटँगल करायचं आहे, त्यांना पेटवायचं आहे आणि हा मीठचा तुकडा खायचा आहे, कारण या मीठच्या तुकड्यामध्ये मी सगळी प्रोसेस करून दिली आहे ऑलरेडी तुला. तू हा तुकडा खाशील आणि त्याच्यानंतर तो पर्सन तुझ्यासोबत, आता या 2 ज्या मेणबत्त्या आहेत, एकामध्ये तुझी सोल आहे, एकामध्ये त्याची सोल येईल मग, आणि तुम्ही दोघं आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत जुळून जाणार आणि याच्यानंतर मग तुम्हाला कोणी दूर नाही करू शकणार. मग ही बोलते की हां ठीक आहे, चांगला आहे, मस्त आहे प्रोसेस. मग ही काय करते माहिती आहे का, तिच्याच मैत्रिणीचं जे लग्न असतं बघ, जी तिला कपडे देते शिवायला, तिच्याच लग्नामध्ये ही प्रोसेस करायला जाते. म्हणजे ही तिचं लग्न अटेंड करते, पण ही काय करते की लपून एका दुसऱ्या रूममध्ये जाते, एका दुसऱ्या कॉरिडॉरमध्ये, आणि तिथे ती ही प्रोसेस करायला सुरू करते. आता त्या बाईने ना हिला सांगितलेलं नसतं की त्या प्रोसेसचं काय दुष्परिणाम होणार. त्याचा एक असा असतो की ज्यांचं लग्न होणार असतं ना, ते लग्न नाही होणार. आणि असं होऊन जातं की ही तू मीठचा तुकडा खाते आणि हिला खूप जास्त चोक व्हायला लागतं, आणि एक तर रॉ मीठ आहे आणि पायाने तुडवलेलं आहे, तर ते खूप असं रक्त वगैरे असतं, तर तिला म्हणजे माहीत नाही आहे ॲक्च्युली की ते माणसाचं आहे की कोणत्या जनावराचं आहे की कशाचं आहे. तिला ते उलटीसारखं व्हायला लागतं. ती खूप जास्त तिथून पळत सुटते. आणि जे लग्न असतं तिच्या मैत्रिणीचं असतं, आणि जो तिचा फियांसे असतो तो पण तिचाच मित्र असतो. आता यांचं लग्न होतं, हे आता ख्रिश्चनमध्ये कसं, ते लग्न झाल्यानंतर ते बाहेर येतात चालत चालत चर्चपासून आणि एका कारमध्ये बसून जातात. त्यांची कार येते आणि त्यांच्या कारच्या समोर ही मुलगी पडते चक्कर येऊन, आणि तिचा ज्याचं लग्न झालेलं असतं ना तो मुलगा, तो डॉक्टर असतो. तो काय करतो, त्याची ती वेडिंग सेरेमनी सोडून देतो आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिला ॲडमिट वगैरे करतो. मग काही सापडत नाही तिच्या ह्याच्यामध्ये. मग त्याला वाटतं की नॉर्मल चक्कर वगैरे आली असेल. आणि तिथे काय होतं माहिती आहे का, आता त्या स्पेलचा जो म्हणजे
ती जी क्रिया झालेली असते ना त्याचा एक असा वाईट परिणाम होतो. ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं ना तिचा एक्स तिथे तिला भेटतो हॉस्पिटलमध्ये. आणि हा डॉक्टर काय करतो, या तिचा जी आपली हिरोईन आहे तिला ICUमध्ये सोडून येत असतो नॉर्मली रिसेप्शनकडे. याला असं दिसतं की बाजूच्या कॅबिनमध्ये काहीतरी सुरू आहे. हा डोअर ओपन करतो तर त्याची बायको त्या एक्ससोबत किस करत असते. याचं मन तुटून जातं. याचं असं असतं की आता हे लग्न काही अर्थच नाही ना लग्नाचा, की लग्न करून 1 दिवस पण नाही झाला आणि ही लगेच असं करते. म्हणजे त्या स्पेलचा असं सुरू झालेला असतो. आणि जो आता ही मुलगी डिस्चार्ज होते, मस्त घरी वगैरे जाते आणि तिचा जो तो बॉयफ्रेंड असतो तो येतो राहायला हिच्यासोबत. पण तो विचित्रच वागायला लागतो. तो असं असतो की तू कोणाशी बोलायचं नाही, एकदम पॉझिटिव्ह, तू कोणाशी बोलायचं नाही, तू हे नाही करायचं, तू याला भेटायचं नाही, तू ऑफिसला जायचं नाही, तू काहीच नाही. लिटरली त्यांची जी मुलगी असते तिला पण सोबत ठेवत नाही. आणि तो पण आर्टिस्ट असतो. तो काय करतो माहिती आहे का, आता जे मॅनिक्विन्स असतात ना पुतळे, ही फॅशन डिझायनर असते, तो मॅनिक्विन बनवणारा असतो. तर तो ते POP वगैरे जे आपण यूज करतो मॅनिक्विन बनवायला, सिरॅमिक वगैरे, त्याचं वर्कशॉप असतं असं खाली घराखाली बेसमेंटला. तर हा लिटरली स्वतःच्या म्हणजे त्या मुलीला त्या टबमध्ये टाकतो ज्याच्यामध्ये ते POP वगैरे असतं सगळं अख्खं, आणि ती रडत असते. ही जाऊन तिला वाचवते, नंतर त्याला बोलते की तू असं का करतोय, तर तो म्हणतो की मला नाही आवडत तुझ्याजवळ कोणी आलेलं. तो ओव्हर पोझेशनमध्ये वेडावून जातो तो. आणि तो काय करतो माहिती आहे का, मग ते लोक ना तिच्या आईकडे जातात एक दिवस. तिच्या आईला पण धमकी देतो की तू अजिबात माझ्या बायकोला फोन नाही करायचा, हिला फोन नाही करायचा तू अजिबात उद्यापासून, असं नाही तसं नाही. आणि तिला धमकी देतो मी तुला मारून टाकेल जर असं करशील तर, आणि या मुलीला पण मारून टाकेल, छोट्या मुलीला. मग ती म्हणते की हा असा का वागतोय हे ते. मग काय होतं माहिती आहे का, तिला नंतर कळतं की ज्या बाईने तो स्पेल केला होता ना, तिने ॲक्च्युली काय केलं होतं माहिती आहे का, म्हणजे आता ते असं असतं की जेव्हा आपण मीठ तुळवत असतो ना तेव्हा तुम्हाला त्या पर्सनबद्दल विचार करायचा असतो ज्याला तुम्हाला म्हणजे जोडायचं आहे, त्या कॅन्डलमध्ये ज्याचा सोल बोलवायचा आहे. पण हिच्या मनामध्ये वेगळं काहीतरी चालू असतं आणि ही एका दुसऱ्या वाईट आत्मेला त्या कॅन्डलमध्ये बोलून घेते. आणि ती वाईट आत्मा काय होते, त्या मुलामध्ये शिरते आणि एंटँगल हिच्यासोबत झालेलं असतं. आणि त्याचा तर सोल निघून गेलेला असतो. आणि तो इतका वेळा होतो तिला मारायला की तो म्हणतो की तू माझ्यासोबत राह नाही तर मी तुला मारून टाकेल. आणि या चक्करमध्ये असं होतं की तो म्हणजे काय होतं की ते लोक गाडीमध्ये जात असतात, हा तिच्या मागे बाईकवर जात असतो, याचा ॲक्सिडेंट होऊन जातो रस्त्यात, हा मरतो. याची बॉडी त्याच तिच्या फ्रेंडच्या हॉस्पिटलमध्ये जाते. मग तो हिला बोलवतो की ये बघायला. आणि जेव्हा ही त्याला बघायला जाते ना, आता बघ ते मेलेल्या लोकांना ते एका ड्रॉवरमध्ये ठेवतात, तो हा पर्सन काय करतो माहिती आहे का, तिला त्या ड्रॉवरमध्ये घेऊन ड्रॉवर बंद करून टाकतो. म्हणजे तो इतका त्याच्या आतमध्ये ती इतकी पॉवर असते की तो मेल्यानंतर सुद्धा तिला सोबत घेऊन जायला बघत असतो. त्याला तिची सोल पाहिजे असते. मग ती सांगते की ते मेणबत्त्या सगळ्या उघड परत आणि होऊन जाईल सगळं नॉर्मल, पण ते होतच नाही. शेवटी हिला कळतं की आपण कितीही काही केलं तरी पण आपण या गोष्टीपासून वाचणार नाही आहे. आणि तो पर्सन तर मेला आहे ना, तर ती बाई हिला सांगते की जोपर्यंत तू मरत नाही तोपर्यंत तुला हा त्रास होणारच आहे. तर ॲट दी एंड ती स्वतःला कसं संपवते की ती पण एक असं टब असतो ज्याच्यामध्ये तो ते पुतळे बनवत असतो ना, तर त्या टबमध्ये असं पूर्ण ते प्लास्टर ऑफ पॅरिस असतं, त्याच्यामध्ये ती स्वतःला बुडवून टाकते आणि मरून जाते. आणि तेव्हा तो स्पेल तुटतो. तर असं असतं की ब्लॅक मॅजिकसोबत जर तुम्ही असं काही म्हणजे कुठल्या पण गोष्टीसाठी जर तुम्ही ब्लॅक मॅजिक यूज करत असणार तर त्याचा काय वाईट परिणाम असू शकतो हे त्या मूवीमध्ये क्लिअरली समजतं. क्लिअरली म्हणजे ते बघून तरी लोक असं हे होईल की ब्लॅक मॅजिक करायला घाबरतील. म्हणजे कसं होतं, आता बघ एक शैतानसारखा मूवी जर बघितला तर लोकांना असं वाटतं की अरे मला पण वशीकरण यायला पाहिजे, म्हणजे मी लोकांकडून माझे कामं करून घेईल. आणि लोकांमध्ये तुला सांगतो लोकांमध्ये लालसा आणि वासना खूप आहेत. या दोन गोष्टींसाठी लोक कोणत्याही लेवलला जायला तयार आहेत. आणि या गोष्टीसाठी हे लोक या वशीकरण किंवा तंत्र याला ॲडॅप्ट करू शकतात. पण त्याच्याच कॉन्ट्रॅडिक्टमध्ये हा मूवी आहे डार्क स्पेल, जो तुम्हाला क्लिअरली सांगेल की तुम्ही का या गोष्टीच्या जवळ नाही जायला पाहिजे. तर हा मूवी पण अवेलेबल आहे Amazon Primeवरती.
आणि खूप सुंदर मूवी आहे, खूप मस्त बनवला आहे, जास्त मोठा नाही आहे, एकदम त्यांच्या स्टोरीला एकदम चिटकून आहे बिलकुल. फुल टाईम तुम्ही सोडणार नाही तो मूवी एकदा तुम्ही सुरू केल्यानंतर. तुझा कुठला फेवरेट मूवी आहे का? हो, माझा म्हणजे विरूपक्ष रिसेंटली मी पाहिला, तो मला फार थ्रिलिंग आणि हॉरर छान वाटला तो ॲक्च्युली. ओके. हो, तर त्या मूवीमध्ये असं होतं की एक फॅमिली असते, ती येऊन स्टे करते एका नवीन गावामध्ये. आणि त्यामध्ये त्या फॅमिलीमध्ये त्या मुलाचे जे वडील असतात ते पूर्ण ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करत असतात, काळा जादू पूर्ण सगळं हे सगळं, पण ते चांगल्या याच्यातनं उद्देशाने करत असतात. ते गाववाले ते सगळ्या गोष्टी बघतात आणि त्यांना वाटतं हे काय करतायत, आणि गावामध्ये जे पण प्रॉब्लेम्स होत आहेत ते फक्त त्यांच्या फॅमिलीमुळेच होत आहेत असं वाटतं त्यांना. मग ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीला जाळून टाकतात त्या घराला, गाववाले मिळून सगळे असं. मग त्यामध्ये फक्त ते छोटी मुले वाचतात, आई वडील दोघंही मरून जातात. ते दोघं छोटे मुले वाचतात, त्यातला त्या मुलीला ते फॅमिलीतलेच एक लोक सांभाळायला घेतात, गावातले एक फॅमिली सांभाळायला घेते, आणि तो मुलगा तिथून एका ऑर्फनेजमध्ये त्याला पाठवलं जातं. मग त्यानंतर तो जो मुलगा आहे ना, तो तिकडे जाऊन पूर्ण ते तंत्र प्रॅक्टिस करत असतो, काला जादू हे ते गुफांमध्ये राहून तो त्या ऑर्फनेजमध्ये पण अशा गोष्टी करत असतो. खूप डेंजर येते, म्हणजे मी नाही एक्सप्लेन करू शकणार असं. आणि ती मुलगी जी आहे ती पण इकडे सेम प्रॅक्टिस करत असतं, पण ते कोणाला माहिती नसतं गावामध्ये. मग ते एंडला मूवीचा खूप छान असं दाखवलंय. मी तर म्हणेल की तुम्ही ते मूवी जाऊन बघा, खूप मस्त मूवी आहे ते. अरे असाच एक मूवी म्हणजे ऑर्फनवरून जसं सांगितलं ना, ऑर्फनेज, तर एक द ऑर्फन म्हणून मूवी आहे बघ, नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे. इतका क्रिपी मूवी आहे ना, म्हणजे कोणी विचार नाही करू शकत की असं पण काय होऊ शकतं. म्हणजे आता तुला मी सांगेल की आमच्या घरातसुद्धा अशा गोष्टी झाल्यात, पण जसं आता आपला हा स्टोरीवाला एपिसोड नाही आहे, तर मी ती स्टोरी एका नवीन दुसऱ्या पॉडकास्टमध्ये सांगेल तुला. की एक ऑर्फन माझ्या आत्याने ॲडॉप्ट केली होती, आणि तिच्यामध्ये थोडं काय म्हणजे इश्यूज होते की काय होते, पण तिने त्रास दिला होता आम्हाला. आणि जाम भारी स्टोरी सांगेल तुला नंतर. चालेल. आणि माहिती आहे का तुला, तू हा मूवी बघितला आहे का, द ऑटॉप्सी ऑफ जेन डो? नाही. आता जसं तू डॉक्टर आहेस मला माहिती आहे, तर तुला मी बोलेल की द ऑटॉप्सी ऑफ जेन डो बघ. 2016चा मूवी आहे, आणि खूप म्हणजे असं बोलू शकतो की तो त्या मूवीला एंड नाही. जसं एक नॉर्मल मूवीला कसं हॅपी एंडिंग असते, त्या मूवीला एंड नाही आहे, कारण त्या मूवीमध्ये कळतच नाही की काय झालं आहे. जसं ऑटॉप्सी आपल्याला माहिती आहे, पोस्टमॉर्टम करतो. एक जेन डो नावाची मुलगी असते, तिच्यावरती पोस्टमॉर्टम होतो, आणि जे पोस्टमॉर्टम करणारे असतात ते दोघं जण म्हणजे हे असतात, एक वडील आणि त्यांचा मुलगा, हे दोघं जण पोस्टमॉर्टम करत असतात. ते आता त्यांचं कसं असतं, पोस्टमॉर्टम करताना ते रेकॉर्ड पण करत असतात, फोटोज काढतात आणि सगळे लिहून ठेवतात की काय झालं आहे कसं. पण त्यांना इतके अनयुज्युअल थिंग्स होतात त्यांच्यासोबत, जसं ते जेव्हा त्या मुली म्हणजे तिची बॉडी इतकी प्रॉपरली येते, असं वाटतच नाही की ती मुलगी, असं वाटतं पुतळा आहे ठेवलेला परफेक्ट. म्हणजे हां, कुठेच काही स्कार नाही, मार्क नाही, काहीच नाही. आणि जेव्हा ते तिचं तोंड बघतात, तिच्या तोंडातले काही दातं तुटलेले असतात, आणि जीभ कट केलेली असते. जेव्हा ते तिचं चिरफाळ करतात, तर त्या चिरफाळमध्ये असं समजतं की एका रँडम क्लॉथमध्ये तिची जीभ आणि दात गुंडाळून तिला स्वॉलो म्हणजे तिला गिळायला लावलं होतं, ते तिच्या पोटामधून सापडतं. बापरे. आणि जेव्हा ते तो कपडा उघडतात ना, त्या कपड्यावरती वेगवेगळे डिझाईन बनवलेले असतात, एक वेगळंच चित्र असतं तयार केलेलं, जे कळत नाही की हे काय आहे. म्हणजे असं पण बोलू शकतो की तंत्रामध्ये त्या वेमध्ये काहीतरी असतील, ते इमेजेस तयार केलेले असतील. आणि जोपर्यंत तिची ती ऑटॉप्सी सुरू असते, तोपर्यंत त्या दोघांसोबत इतकं काय काय घडतं. आता ते स्पॉइलर होऊन जाईल जर मी सांगेल तर. हा एक स्पॉइलर दिला आहे मी, पण हा तो मूवी बेस्ट मूवी आहे, म्हणजे जर पाहिलाच पाहिजे नक्की. हा, खूप म्हणजे मस्त मूवी आहे, एकदम छोटाच आहे, जास्त मोठा नाही आहे. जसं आता आपल्याला माहिती आहे बॉलिवूडच्या मूवीज खूप मोठ्या असतात, एक असं 2-2.5 तासाच्या पेक्षा जास्त मूवी असतात. पण बॉलिवूडमधल्या कुठल्या मूवी सजेस्ट करशील तू आपल्या व्ह्युअर्सला? बॉलिवूडमधल्या मी बोलेल पिझ्झा बघा, बेस्ट मूवी आहे. मी एकही स्पॉइलर देणार नाही, फक्त नाव सांगतोय, पिझ्झा बघा. त्यानंतर काल, म्हणजे आता काल जो मूवी आहे अजय देवगणचा मूवी आहे, आणि भरपूर ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. एक अशी मित्रांची ट्रिप असते, ती जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला जातात फिरायला, टायगर्स बघायला जातात ते ॲक्च्युली. आणि तिथे त्यांच्यासोबत खूप अनयुज्युअल गोष्टी घडायला सुरू होतात. त्यांचे काही मित्र मरतात पण, आणि खूप विचित्र गोष्टी घडतात त्यांच्यासोबत. त्यांना शेवटी पत्ता लागतो की काय झालं आहे आणि आपल्याला कोण त्रास देत आहे. अजय देवगणचा त्याच्यामध्ये खूप मेन रोल आहे, तर तो मूवी बघा तुम्ही. मी त्याचा एक पण स्पॉइलर देणार नाही, आणि तो पण एक खूप मस्त मूवी आहे.
आणि जर मूवी म्हटलं बॉलिवूडमधून, आता बॉलिवूडमध्ये ना खूप एक्झॅजरेशन असतं, म्हणजे रिअल फॅक्ट्स कमी असतात आणि मेडअप स्टोरी जास्त असतात. ते व्ह्युअर्सला पण बघायला आवडतं, मला माहिती आहे. पण एक मूवी आहे बघ, शापित म्हणून. म्हणजे ती लिटरली दाखवलं की एक श्राप तुम्हाला किती त्रास देऊ शकतो त्या मूवीमध्ये. बरोबर. आणि ठीक आहे, तो मूवी एवढा जम्पस्केअर्स कमी असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे मूवी, तुम्ही एका स्टोरी पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा तो, जास्त तर जम्पस्केअर्स कमी. कारण आतापर्यंत आपण बघितल्या बघ, ज्या चांगल्या हॉरर मूवीज आहेत त्यामध्ये जम्पस्केअर्स नसतात. कारण एकदम येऊन तुम्हाला एक भूत दचकवणार हे सहजासहजी होत नाही, कारण आपल्याला खूप वेळपर्यंत, म्हणजे खूप टाईमपासून कळत असतं की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे. तर जे चांगल्या हॉरर मूवीज असतात त्यामध्ये जम्पस्केअर्स कमी असतात आणि त्या मूवी त्यांची स्टोरी चांगली असते, त्यांचा प्लॉट चांगला असतो. तर शापित हा मूवी मस्त आहे. हो, मी द वाईफ करून पण एक मूवी पाहिला होता. तू पाहिलास का तो? नाही, मी नाही बघितला. हो, द वाईफ करून पण एक मूवी आहे, मस्त मूवी आहे तोही. असंच असतो की एका गावामध्ये एक लेडी असते, ती ब्लॅक मॅजिक करत असते. मग एक फॅमिली असते ज्यात 2 भाऊ असतात. ते त्यांचे वडील त्यांना त्या बाईकडे घेऊन जातात, जस्ट फॅमिलीचं प्रॉस्पेरिटी सगळं चांगलं व्हावं म्हणून. मग ती बोलते मी करेल सगळ्या गोष्टी, पण तुझ्या लहान मुलाचं लग्न माझ्या मुलीसोबत लावावं लागेल तुला असं. तर मग ते मान्य करतात त्याचे वडील आणि त्यांचं लग्न लावतात. पण तो तिथून पळून जातो, त्याला नसतं करायचं लग्न त्या मुलीसोबत, त्याची ब्लॅक मॅजिक करणारी बाई असते तिच्या मुलीसोबत. मग तो जातो, त्याची लाईफ बनवतो आणि मग तो लव्ह मॅरेज करतो. नंतर मोठं झालं, जेव्हा त्याचं लग्न होतं मग त्याच्यासोबत अनयुज्युअल गोष्टी होणं सुरू होतात खूप त्याच्या घरामध्ये. हे सगळं मग ते त्यांच्या घरामध्ये मेड असते, त्या मेडचा बेबी वॉशिंग मशीनमध्ये जातं, असं खूप काही पण अनयुज्युअल गोष्टी, मरतं ते त्यात असं. मग हे सगळ्या गोष्टी त्याला परत त्याच्या पास्टमध्ये घेऊन जातात, रिलेट करवतात आणि त्यातून तो कसा सुटतो. आणि एक मूवी होता रे बघ, त्याचं ना बहुतेक मी त्याचा मराठी व्हर्जन पण बघितला आहे आणि त्याचा हिंदी व्हर्जन पण बघितला आहे. छोरी म्हणून एक मूवी आहे बघ, नुसरत भरूच आहे त्याच्यामध्ये. त्याचं मराठीमधलं नाव मला आठवत नाही आहे. त्याच्यामध्ये पूजा सावंत आहे. तर ते असं असतं की ती प्रेग्नंट असते आणि ते एका शेतामधल्या घरात शिफ्ट होतात. काही म्हणजे तिचा नवरा असं बोलतो की मला गुंड्यांचा त्रास आहे आणि ते एका शेतामधल्या घरामध्ये शिफ्ट होतात. पण तिथे तिच्यासोबत एक वेगळी स्टोरी सुरू होऊन जाते. तिला एक बाई दिसायला लागतं, मुलं दिसायला लागतात आणि तिला त्रास देतात की तिला प्रोटेक्ट करत असतात. हे तर आता मूवी बघितल्यावरच कळणार. पण छोरी हा नुसरतचा आहे आणि मराठीमधलं नाव मला तिचं बहुतेक आठवत नाही आहे. पण मराठीमध्ये पण ती मूवी अवेलेबल आहे आणि ती यूट्यूबला पण आहे. दोन्ही मूवीज यूट्यूबला अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे मला असं वाटतं ना की मन लावून जर मूवी बघितली ना तर ते मूवीचे प्रत्येक तुम्हाला एक छोटे छोटे पण पॉईंट्स कळतात की जे आपल्याला तो डायरेक्टर दाखवायला बघतो. बरोबर. हां, नाही तर मग कसं होतं की आपण कसं मूवी बघता बघता मध्ये ब्रेक घेतो, वॉशरूम ब्रेक म्हण किंवा मग पाणी प्यायला उठलो वगैरे ना, आपल्याच्याने काहीतरी मिस होऊन जातं. मग आपल्याला कळत नाही की काय, मग आपण एक आपली वेगळी स्टोरी, वेगळा तर्क लावतो की असं काहीतरी असू शकतं. पण ते तसं नसतं. कधी कधी असं होतं ना की तू एक मूवी फर्स्ट टाइम बघितली, मग तू परत तिला बघितलं, मग तू परत तुला तिन्ही वेळेस एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू, एक वेगळी स्टोरी कळत आहे तुला, एक डिटेलमध्ये कळतं. हां, म्हणजे प्रत्येक वेळेस तुला काहीतरी वेगळं जाणवतं की नाही हे असू शकतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी घडल्या आहेत. आपण छोटं डिटेल मिस केलं तरी स्टोरीचं हे होऊ शकतं, ते लिंक करेक्ट. तसंच आता म्हणजे आता कसं आता एवढे पॉडकास्ट आलेत मूवीजवरती, लोक डिस्कस करतात. पण आता कसं मी बघताना पण मला असे जाणवतात गोष्टी, जसं भूलभुलैयामधले पण छोटे छोटे डिटेल्स. जसं आता भूलभुलैया फर्स्ट आला जो आहे तो प्रियदर्शन सरचा, त्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का की त्यांनी असं दाखवलं होतं की ती एक मेंटल पेशंट असते. तिच्यामध्ये एक दुसरा पर्सन आलेला असतो. पण जेव्हा प्रियदर्शन सरचा जेव्हा इंटरव्ह्यू मी बघितला तर ते काय बोलले की आम्ही असं कधीच दाखवलं नाही की ती मेंटल पेशंट आहे. आम्हाला नेहमी हे दाखवायचंच होतं की त्या घरामध्ये भूत आहे आणि ते आम्ही दाखवायचं बरोबर ट्राय केलं. आता लोकांवर आहे की लोक कोणत्या वेळेने बघतात. कारण बघ, जेव्हा त्या मूवीच्या स्टार्टमध्ये काय होतं, जेव्हा परेश रावल त्या घरामध्ये जातो आणि तो काय बोलतो की या पलंगाला इथून हटवा, तर तो तिथे जो काम करणार असतो तो काय बोलतो की 8-10 चांगले कुस्ती लढणारे पैलवान यांच्या छात्या फुटतील त्या पलंगाला हटवताना. बरोबर. पण ती विद्या बालन काय करते, एका हाताने उचलते ती. हो, मग हे एका मेंटल पेशंट मध्ये एवढी स्ट्रेंथ येऊ नाही शकत ना, अनलेस अँड अंटिल भूत आहे. आणि दुसरं बघ, ते जेव्हा त्या वाड्यामध्ये जेव्हा सगाई असते, जेव्हा ते गाणं आहे
तर तेव्हा काय होतं की तो छोटा पंडित येतो, पण विद्या बालन त्याच्यापासून लपत असते, त्याच्या समोर जात नाही एकदा सुद्धा. तो बघ जेव्हा तो त्या बायकांमध्ये पळत असतो तो, तर हे जेव्हा तुम्ही मूवी बघणार तेव्हा तुम्हाला कळेल की विद्या बालन का त्याच्यासमोर येत नाही, कारण तोच एक असा पर्सन असतो ज्याने तिला बघितलेलं असतं आणि म्हणून तो वेडा होतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर तो हॉरर अँगल आहे. म्हणजे ते जेव्हा त्यांचा मी जेव्हा इंटरव्ह्यू बघितला की त्यामध्ये हॉरर अँगल आहे, त्यानंतर मी परत मूवी बघितला. आणि असं पण नाही की पहिल्या अटेम्प्टमध्ये मला तो मूवी कळाला असेल. मी त्याच्यानंतर कमीत कमी 7-8 वेळा तो मूवी बिंज वॉच केला आहे, कारण मला त्यामध्ये जे छोटे छोटे डिटेल्स कॅच करायला आवडतात. आणि मग त्यानंतर जेव्हा तो मूवी बघितला त्यानंतर मग ते एक 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 गोष्टी कळत गेल्या. आणि मग नंतर मग मी म्हटलं की हां, या गोष्टी असू शकतात, या गोष्टी असू शकतात. पण नाही, भूलभुलैया पण खूप मस्त मूवी आहे. हां, त्याचे 2 पार्ट ते नंतरचे त्यांनी घाण केलेत, पण पहिला मस्त आहे. पहिला मस्त आहे. आताचं पण भूलभुलैया चांगलेच. म्हणजे आताचा जो लेटेस्ट आहे 3rd पार्ट, त्याची स्टोरी बेस्ट स्टोरी मी म्हणू शकतो की त्यांनी खूप चांगली स्टोरी आहे त्यांच्याकडे. पण त्यांनी जो डायरेक्शन आहे ना तो खूप घाण आहे, की कुठे त्यांना कॉमिक सेन्स टाकायचा आहे आणि कुठे त्यांना ते एक सिरियस नोट ठेवायची आहे ते त्यांना कळत नाही. बरोबर. हे जे हॉरर कॉमेडी करतात ना, तेच मला म्हणजे सिरियसनेस कुठेतरी त्यांनी तेच. आता भूलभुलैया जेव्हा आपण बघतो तर आपण एका पॉईंटला आपण हसतो, पण आपण दुसऱ्या क्षणाला आपण सिरियस पण असतो की काहीतरी सिरियस घडलंय. इथे काय होतं की आपण त्याच फ्लो मध्ये राहतो की हा आता परत काहीतरी कॉमेडी घडेल, काहीतरी कॉमेडी घडेल, आणि ते उगाच जबरदस्ती त्याच्यामध्ये घातल्यासारखं होतं. बरोबर. आणि ते मग एवढं व्ह्युअर्सला पण नाही आवडत. आणि म्हणजे आता ज्यांना इतका इंटरेस्ट आहे, जसं तर मला मूवीजमध्ये खूप इंटरेस्ट आहे, मी बघतच असतो, तर मग मला पण ते कुठेतरी असं होतं की अरे यार, इतकी चांगली स्टोरी आहे, लिहिणाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे पण बनवणाऱ्यांनी नाही केलं, असं होऊन जातं ते. आणि असंच एक आता मी तुला लास्ट सांगेल की एक लास्ट बेस्ट स्टोरी आणि बेस्ट डायरेक्शन, बेस्ट ॲक्टिंग, तर ती आहे 13B. 13B आर माधवन. मी स्पॉइलर अजिबात देणार नाही, फक्त मी नाव सांगतोय की तुम्ही 13B बघा. ज्यांना हॉरर, आतापर्यंत आपण ज्या पॉडकास्टवर गोष्टी डिस्कस केल्या आहेत की भूतं तुम्हाला कसे त्रास देतात, भूतं तुम्हाला कसं त्यांच्यासोबत घडलं आहे ते कसं जाणवून देतात, या सगळ्या गोष्टी त्या एका मूवीमध्ये तुम्हाला सापडतील. म्हणजे तिथे पजेशन, त्यानंतर त्यांना जो त्रास होतो तो, त्यांच्यासोबत जे घडलं आहे ते एका दुसऱ्या फॅमिलीसोबत कसं घडतं आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगितल्या आहेत आणि खूप चांगल्याने दाखवलं आहे. आणि काही त्याच्यामध्ये ओव्हर नाही आहे. एक सोबर मूवी आहे पण बेस्ट हॉरर मूवी बोलू शकतो मी. नाईस. तर नक्की व्ह्यूअर्सला मी म्हणेन की तुम्ही या सगळ्या मूवी बघा आणि तुम्हाला कशा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर जयेश, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं सगळे रिव्ह्यूज ऐकून तुझ्या मूवीजबद्दल. आणि तुमची कुठली मूवी या सगळ्यांमधली फेवरेट हॉरर मूवी आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू जयेश. थँक्यू.